नतमस्तक होतो। सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना अभिवादन करतो। आज आपल्या सर्वांकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आज माननीय देवेंद्रजी फडणवीसजींच्या नेतृत्व गुणावर कर्तृत्वावर प्रकाश टाकणारा अजिंक्य योद्धा हा ग्रंथ आणि विमोचन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते माननीय नितीन गडकरीजी, आपले राज्यमंत्री आशिष जयस्वालजी, आपल्या महापौर मायाताई युवनातेजी, आपले अत्यंत यशस्वी अध्यक्ष दयाशंकर तिवारीजी, आपल्या खासदार मायाताई युवनातेजी, नीताताई ठाकरेजी, चैनसुख संचेजी, अविनाशजी पाठक, बालाभाऊ बोरकर, शिवानी जानी, अरुणजी कनेर, रितेशजी गावंडे, श्रीकांतजी आगलावे, संदीपजी जाधव, विष्णूजी चांगदे, व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत। खरं तर नितीनजी नंतर मी काही बोलणे योग्य नाही, पण या ठिकाणी अविनाशजीचं बोलणं राहिलं होतं, त्यामुळं त्यांनी मलाही सांगितलं की तुम्ही थांब। खरं तर नितीनजींनी देवेंद्रजींच्या संपूर्ण जीवनयात्रेवर खूप मोठा प्रकाश टाकला आहे। अजिंक्य योद्धा पुस्तकामध्ये मोठा प्रवास हा मांडला गेला आहे। हा प्रवास प्रेरणादायी आहे आणि यातनं खऱ्या अर्थाने आपण आजचा जो सोहळा या ठिकाणी अजिंक्य योद्धा या पुस्तकाबद्दलचा आहे, हा केवळ प्रकाशनापुरता नाही आहे, तर महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक इतिहासातील एका महत्त्वपूर्ण नेतृत्वाच्या प्रवासाचा शब्दनशब्द दस्त एवजीकरण समाजासमोर आणण्याचा अभिमानास्पद या ठिकाणी हा क्षण आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने एक मोठी उंची या कार्यक्रमाला लाभलेली आहे। खरं तर या ठिकाणी प्रत्येक पिढीला काही व्यक्तिमत्वाचे व्यक्तिमत्व असे लाभतात की ज्यातनं ज्या व्यक्तिमत्वाचं कार्य फक्त चौकटीत नसतं, तर पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते प्रेरणादायी दीपस्तंभ ठरतं आणि त्यामुळे देवेंद्रजींचा जो कार्यकाळ आहे, देवेंद्रजीचं जे जीवन आहे, ते जीवन आपल्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणादायी होणार आहे। खरं तर अजिंक्य योद्धा हे पुस्तक केवळ एका, जर आपण बघितलं, मी काही पानं चाळले, पूर्ण तर बघितलं नाही, अजून बघेल, ते पूर्ण वाचेल, कारण मी पूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय राहणारच नाही। कारण या पुस्तकामध्ये केवळ एका राजकीय नेत्याचं चरित्र नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा संघर्ष, अभ्यास, प्रामाणिकपणा, दूरदृष्टी, सुशासन, लोकाभिमुख प्रशासन आणि एका विकासाच्या ध्यासाची कहाणी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना हे पुस्तक प्रेरणादायी ठरणार आहे। प्राध्यापक अरुण कनेरजी यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक आम्ही अभ्यासपूर्ण पद्धतीने देवेंद्रजीच्या सार्वजनिक जीवनातील विविध पैलूंचा शब्द या ठिकाणी रेखांकित केला आहे आणि त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी त्यांचं अभिनंदन करण्याकरता या कार्यक्रमाला आलो आहे। खरं तर आज बाबूरावजी तिडके यांचा देहांत झाला, मौद्याला मी होतो, पण या पुस्तकाचं खऱ्या अर्थाने विमोचन केल्याशिवाय मलाही त्या ठिकाणी काही राहवलं गेलं नाही। मी अस्वस्थ होतो की या पुस्तकाला विमोचनाला मी गेलोच पाहिजे आणि म्हणून शाही ज्योती पब्लिकेशनच्या ज्योती नरेश खापेकर यांचंही या ठिकाणी त्यांनी अत्यंत चांगलं पुस्तक प्रकाशित केलं, त्यांचंही मी मनापासून आभार मानतो। खरं तर नितीनजींनी मांडलंच आहे की देवेंद्रजीचा राजकीय प्रवास हा एका कार्यकर्त्यापासून राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत कसा गेला याबद्दलची आपल्या अनेकांना जवळून बघितलं आहे। आपण सर्व त्यांची साक्षी आहोत आणि जे काही सुटलं असेल त्यांच्या प्रवासातलं, काहींना काही माहिती आहे, काहींना काही माहिती आहे, सर्वांनाच काही संपूर्ण इतिहास माहीत नसतो आणि त्यामुळं त्यांच्या इतिहासातनं प्रेरणा मिळतं म्हणून त्यांच्या नावाने पुस्तक तयार झालं आहे। ज्यांच्या नावातनं काही मिळतं, ज्यांच्या नावातनं काही आपल्याला घेऊ शकतो आपल्या जीवनामध्ये, ते देवेंद्रजीच्या अजिंक्य योद्धा या पुस्तकातनं वाचन करून आपण जे घेऊ त्यातनं आपल्या जीवनामध्ये काही बदल करू शकू, आपल्या जीवनामध्ये काही अशा गोष्टी करू शकू
ज्या देवेंद्रजीच्या जीवनात त्यांनी स्वीकारल्या आहेत आणि त्यामुळं आपलंही जीवन त्या ठिकाणी पुढं नेण्याचा एक मोठा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे. खरं तर विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेला प्रवास आणि आपण बघितलं नागपूरचे महापौर, आमदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नागपूरचे पालकमंत्री मला नेहमीच म्हणायचे मागच्या वेळी 2019मध्ये की चंद्रशेखर आता मला पक्षाचा अध्यक्ष केलं, कारण माझा त्यांचा संबंध हा 31 वर्षाचा आहे. 1994 पासून सुरू झालेला आमचा दोघांचा प्रवास, या प्रवासाला 31, 31.5, 32 वर्ष पूर्ण होत आहे. आम्ही 32 वर्षापासून दोघं एकत्रच आहोत आणि त्यामुळे त्यांच्या जीवनातल्या अनेक गोष्टी त्यांना मला माहिती आहे, माझ्या जीवनातल्या अनेक गोष्टी त्यांना माहिती आहे. एककडे मी जिल्हा परिषदमध्ये, ते महानगरपालिकेमध्ये, ते आमदार, मग मी आमदार, दोन्ही विधिमंडळात, दोघांनी या ठिकाणी बऱ्यापैकी आम्ही एकामेकाचं जीवन जोडून बघितलं आहे. त्यामुळं खूप मांडता येईल, खूप सांगता येईल, काही चांगल्या गोष्टी मांडता येईल, काही दुःख मांडता येईल, काही सुखही मांडता येईल. पण या ठिकाणी फार मोठा राजकीय प्रवास आहे. माझ्या 32 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्याही जीवनावर देवेंद्रजींच्या एकंदरीत प्रतिमेचा प्रभाव आहे. त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला, जसं नितीनजींनी मला राजकारणात आणण्याकरता माझं बोट धरून राजकारणात आणलं, त्यांनी मला सक्षम नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा संधी आली तेव्हा देवेंद्रजींनी मला खऱ्या अर्थाने, मी तर त्यांचं ऋण कधीच विसरू शकत नाही. नितीनजी आणि देवेंद्रजी हे आपल्या सर्वांच्या जीवनातलं एक मोठं कर्तृत्व, मोठं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या जीवनाकरता मोठं योगदान आहे. पण जेव्हा मी अध्यक्ष झालो भारतीय जनता पार्टीचा, बाकी कहाणी नंतर सांगेल कधी, पण जेव्हा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष मला देवेंद्रजींनी केलं तेव्हा मला खऱ्या अर्थाने फार काही राज्याचा अध्यक्ष, पक्षाचा, एवढा मोठ्या पक्षाचा अध्यक्ष, तो जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, मोदीच्या नेतृत्वातला भारतीय जनता पक्ष, आणि या पक्षाचं महाराष्ट्राचं अध्यक्षपद देताना देवेंद्रजींनी माझ्यावर विश्वास दाखवला. आणि विश्वास दाखवल्यावर ते मला नेहमीच सांगायचे की या संघटनेचं योगदान काय आहे, या संघटनेला कसं पुढं नेलं पाहिजे, या महाराष्ट्राच्या संघटनेला देशात, महाराष्ट्रातली मजबूत संघटना करण्याकरता प्रवास आणि संवादाचं काय महत्त्व असतं, संघटनेला पुढं नेण्याकरता काय काय कर्तृत्वान अध्यक्षांनी केलं पाहिजे, सफल अध्यक्षांनी, म्हणजे सफल अध्यक्षांनी काय केलं पाहिजे याचे मंत्र देवेंद्रजींनी मला दिले. कधी तर ते मला म्हणायचे नागपूरमध्ये अनेक भाषणामध्ये की चंद्रशेखर, तू मला पालकमंत्री कसा असतो हे शिकव, मी तुला पक्षाचा अध्यक्ष कसा असतो हे शिकवतो. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने मी अनेक वर्ष पालकमंत्री राहिलो आहे. मी 5 वर्ष सर्वात जास्त या नागपूरचं पालकमंत्रीपद मी भूषवलं आहे. आतापर्यंतच्या नागपूरच्या इतिहासामधला पालकमंत्री हे पद कुठल्याच नेत्याला मिळालं नाही जेवढा माझा कार्यकाळ झाला आहे. आणि त्यामुळे ते मला नेहमीच म्हणायचे की तू अत्यंत उत्कृष्ट पालकमंत्री आहे, एवढं चांगलं पालकमंत्रीपद मी चालवू शकत नाही, पण मी जो उत्कृष्ट अध्यक्ष म्हणून काम केलं आहे, आपण एकामेकाची देवाणघेवाण करू, तू मला पालकमंत्री पद शिकव, मी तुला अध्यक्षपद शिकवतो. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने इतका मोठा नेता हे म्हणण्याचं धाडस ठेवतो, एखाद्या कार्यकर्त्याला मजबूत करतो. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की जेव्हा आपले थोडे वाईट दिवस आले 2019मध्ये, 2019चा असा काळ होता, 2019 ते 22चा, त्या काळामध्ये आपण कधीच सत्तेमध्ये येणार नाही. आपण ल्या विरुद्ध, देवेंद्रजी विरुद्ध ज्या पद्धतीने सर्वच पक्ष एकवटले आणि देवेंद्रजीला एकटं पाडण्यात आलं, तो काळ आपण बघितला. सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या पद्धतीनं देवेंद्रजीवर वेगवेगळ्या टीकाटिप्पणी केली. कधी ओबीसीच्या विरोधी, कधी मराठा विरोधी, कधी मागासवर्गीय विरोधी, कधी आदिवासी विरोधी, अनेक चेहरे, अनेक त्या ठिकाणी त्यांच्या जीवनावर या ठिकाणी ठपके ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या काळामध्ये अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये माननीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पुन्हा या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाची चुणूक या महाराष्ट्रात दाखवली. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की मला अध्यक्ष म्हणून त्यांच्या नेतृत्वात काम करता आलं. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला 2024मध्ये, 2019 पासून वाईट दिवस येता येता इतके वाईट आले की 2024मध्ये आपला पराभव झाला. आपण म्हणजे तुम्हाला मी आवर्जून सांगू शकतो, म्हणजे मला जी आकडेवारी सांगायची आहे, 2,50,00,000 मतं घेऊन
महाविकास आघाडी 31 लोकसभेचे खासदार जिंकली आणि भारतीय जनता पार्टी महायुती 2,48,00,000 मतं घेऊन 2 लक्ष मतांनी आपण या ठिकाणी 11 सीट आपल्याला मिळाला. 2 लक्ष मतांनी आपण 31 सीट हारलो. केवळ एका बूथवर 2 मतं मिळाले असते तरी महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी 31 सीट पुन्हा जिंकल्या असत्या. केवळ 2 लक्ष मतांनी आपला जेव्हा पराभव झाला तेव्हा पुन्हा एकदा महाविकास आघाडीने देवेंद्रजींना क्रिटिसाइज केलं आणि खऱ्या अर्थाने एक मोठा धक्का या ठिकाणी आम्हाला लागला. पण देवेंद्रजींनी खुणगाठ बांधली. या ठिकाणी राज्याच्या नेतृत्व म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. मी पक्षाचा अध्यक्ष होतो आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. जेव्हा 4 महिने समोर असताना लोकसभेचा पराभव झाला, 4 महिन्यानंतर विधानसभा आहे, अशा वेळी पराभवाचं एवढं मोठं त्या ठिकाणी संपूर्ण वादळ आमच्या भोवताल फिरत असताना माननीय देवेंद्रजींनी आणि आपल्या पूर्ण टीमनी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आपण काम केलं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीला 2,48,00,000 मतावरनं 3,18,00,000 मतं मिळालेत. 70 लक्ष मतं जास्त मिळाले आणि महाविकास आघाडीला 2,50,00,000 वरनं 2,18,00,000 मतं मिळाले. खऱ्या अर्थाने देवेंद्रजींनी पुन्हा आपलं नेतृत्व सिद्ध केलं. आपण नेहमीच म्हणायचो वानखेडे स्टेडियम आणि देवेंद्र फडणवीस. वानखेडे स्टेडियमवर पुन्हा शपथविधी व्हावा, देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या निर्माणापासून आज जे देवेंद्रजी आहे, महाराष्ट्राच्या निर्माणापासून कुठलाही मुख्यमंत्री कुणावर काही आपल्याला त्यांच्यावर बोलणं योग्य होणार नाही. पण महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं जे आज तुम्ही चित्र बघताय, 288 पैकी 238 आमदार ज्या महायुतीच्या, अशा 238 आमदारांच्या सरकारचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासातली एक मोठी नोंद देवेंद्रजींच्या नेतृत्वात झाली. आतापर्यंत कधी 238 आमदार असलेलं सभागृह आणि त्या सभागृहाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत. महायुतीचं 238 आमदार असलेलं हे सभागृह खऱ्या अर्थाने आतापर्यंत कुठल्याच मुख्यमंत्र्यांना नशिबी आलं नाही. तो मोठा पराक्रम देवेंद्रजींच्या नेतृत्वात झाला आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. आता हा प्रवास सुरू झालाय आणि या राज्यामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगेल, या राज्याच्या 2034 पर्यंत या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री नक्की असतील. मी त्याला फक्त 2034 म्हणतो आहे. पण या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करायचं असेल, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला महाराष्ट्र जोडायचा असेल, विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करायचा असेल, या राज्याला एकमेव नेतृत्व असं आहे जे अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता ज्याला आपण म्हणतो, ते देवेंद्रजीच महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करू शकतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने अजिंक्य योद्धामध्ये पुन्हा एक नवा अजिंक्य योद्धा एक पुस्तक काढायला लागणार आहे. आता हे पार्ट 1 झालं, पुन्हा पार्ट 2 काढावा लागणार आहे. कारण देवेंद्रजी पुन्हा मोठे मोठे पराक्रम महाराष्ट्रात करणार आहे. देवेंद्रजीचा आता सुरुवात झाली आहे. हा अर्धा पार्ट आहे, पण पुढचा पार्ट हा विकसित महाराष्ट्राचे देवेंद्रजी. आणि हा पार्ट इतका महत्वाचा असणार आहे की त्यावेळी आपल्या नागपूरचं नाव संपूर्ण इतिहासात अजरामर होईल. इतकं मोठं कर्तृत्व या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी केल्याशिवाय राहणार नाही, याच्याबद्दल मला विश्वास आहे. आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आज जेव्हा मंत्रिमंडळाची शपथ देण्याची वेळ होती, मी पक्षाचा अध्यक्ष होतो, त्यांनी मला सूचना दिली की मंत्रिमंडळात यायचं आहे. आता मला वाटलं की माझा नंबर तर ठीक आहे, मी अध्यक्ष जरी पक्षाचा असेल, पण दयाशंकरजी प्रोटोकॉलनुसार मी 12व्या नंबरचा मंत्री आहे. कारण जेव्हा मंत्रिमंडळाचा शपथविधी होतो तर 5 वेळा 6 वेळा 7 वेळा मंत्रिपद घेणारे अशी सुरुवात होतं. कारण मी तर 2 वेळाच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पहिल्यांदा मी 2014ला मंत्रिपदाची शपथ घेतली, आता दुसऱ्यांदा घेणार होतो यावेळी 2024 मध्ये. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे, संघटनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला कशा पद्धतीने महत्व दिलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी आहे. त्यांनी मला जेव्हा शपथ दिली तेव्हा मला 12व्या नंबरवर दिली नाही, तर देवेंद्रजी नंतर 2ऱ्या नंबरचा शपथ मला दिला. आणि खऱ्या अर्थाने संघटनेच्या एका अध्यक्षांना कसा मान दिला पाहिजे याचं खऱ्या अर्थाने
एक मोठा इतिहासात नाव होईल असं कर्तृत्व त्यांनी केलं. मला 2 नंबरचं मंत्रिपद दिलं, मला 2 नंबरची शपथ दिली म्हणून सांगत नाही, पण एखादा दूरदर्शी नेता कसा असतो की त्यांनी या शपथविधीमध्ये दाखवून दिलं की माझ्या नजरेमध्ये संघटनेला किती महत्वाचं स्थान आहे. संघटनेच्या अध्यक्षाला शपथ द्यायची असेल ती 12व्या नंबरवर नाही तर 2 नंबरवर मी दिली पाहिजे. हे लहान लहान गुण मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने या इतिहासामध्ये नोंद घेणारे निर्णय आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने निर्णयावर तर बोलू शकत, निर्णयावर तर बोलायला मला पूर्ण दिवस लागेल. देवेंद्रजीचा 14 ते 19चा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ मी बघितलाय. मी महत्वाच्या 2 पदावर होतो. मी ऊर्जा मंत्री होतो, एक्साईज मिनिस्टर होतो, 3 जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलंय, भंडारा, नागपूर, वर्धा. आता नागपूर अमरावतीचा पालकमंत्री आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने त्यांचा कॅबिनेट मधला रोल, मुख्यमंत्री म्हणून रोल, संघटन म्हणून रोल, सामाजिक रोल, धार्मिक रोल, सांस्कृतिक रोल मला कळतच नाही त्यांच्या ब्लड मध्ये किती त्या ठिकाणी. संजय बंगाली त्याला माहित आहे, ते लहानपणाचे मित्र आहेत. तुम्ही सर्व, आपण सर्व लहानपणाचे मित्र आहोत. त्यामुळे त्यांना मला कधी कधी विचार करतो मी की किती गुण असावे एखाद्या माणसामध्ये. आपण जर आपली तुलना केली तर आपण 1% आपलं आपण सोबत, 1% मी त्यांच्यासमोर नाही. जर माझा विचार मी सार्वजनिक पद्धतीने केला तर देवेंद्रजीची मी 1% बरोबरी करू शकत नाही. 1% मी जाहीरपणे सांगू शकतो 10-14 कोटी जनतेसमोर 1% बरोबरी करू शकत नाही. इतके गुण असलेला नेता कधीच बघितला नाही. म्हणजे कुठला गुण नाहीये, असा कुठलाच गुण म्हणजे मी तर म्हणतो पहाटे 3 वाजेपर्यंत झोपतो, म्हणजे पहाटे 3 वाजेपर्यंत जागणारा, 7 वाजता उठणारा नेता. म्हणजे काही म्हणजे तुम्हाला 1000 गोष्टी मी सांगू शकतो देवेंद्रजीच्या. त्यामुळे आज तो वेळ नाहीये, पण मला गोष्टीचा अभिमान आहे की एक पुस्तकाच्या माध्यमातून देवेंद्रजींना मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला आहे. आणि मला विश्वास आहे की अजिंक्य योद्धा हे पुस्तक आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये नवी ऊर्जा निर्माण करेल. देवेंद्रजीच्या जीवनातला टाचणीभर जरी गुण आपण उचलला तरी आपलं नेतृत्व आपण प्रगल्भ करू शकतो. आपल्या नेतृत्वाला आपण पुढे नेऊ शकतो. आपल्या नेतृत्व गुणाचा विकास करू शकतो. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता आपलं जीवन समर्पित करण्याची भावना आपल्या मनात निर्माण होईल. एवढं चांगलं अजिंक्य योद्धा पुस्तक या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आवर्जून या ठिकाणी बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने घराघरामध्ये पुस्तक पाठवावं. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या हाती पुस्तक द्यावं. मी दयाशंकरजीला विनंती करेल, मी आपल्या पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजीला विनंती करेल, विधिमंडळाच्या सर्व सदस्यांना मी देऊन टाकेल हे पुस्तक. लोकसभेच्या सदस्यांना आपण हे पाठवू. आपण भारतीय जनता पार्टीची 1 लक्ष बूथची संघटना आपली आहे. 1 लक्ष आपले सक्रिय कार्यकर्ते या पक्षामध्ये आहे. 1,51,00,000 मेंबरशिप असणारा भारतीय जनता पार्टी आपली आहे. कारण या पक्षामध्ये मी जेव्हा अध्यक्ष होतो 1,51,00,000 मेंबरशिप आपण केली आहे. आणि त्यामुळे 1,51,00,000 मेंबरशिप असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अजिंक्य योद्धा पुस्तक पोहोचलं पाहिजे. एवढंच नाही तर 1,00,000 सक्रिय सदस्य असलेल्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय कार्यकर्त्याकडे पुस्तक गेलं पाहिजे. प्रशासनामध्ये, राजकारणामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे पुस्तक गेलं पाहिजे. ज्यातनं या महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण तयार होईल, या महाराष्ट्राची विकासाची नवपर्व तयार होईल. या पुस्तकाचं वाचन केल्यावर प्रत्येक व्यक्तीला खऱ्या अर्थाने काही ना काही मिळेल आणि त्यातनं येणाऱ्या विकसित महाराष्ट्राला आपलं सर्वांचं योगदान महत्त्वाचं राहील. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. मला दयाशंकरजी आपण या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी या ठिकाणी आपलेही मनापासून आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने या पुस्तकाच्या माध्यमातून आपण सर्वांनी यातनं आपण सर्व पुढे जाऊया. एक समृद्ध महाराष्ट्र बनण्याकरता देवेंद्रजीला साथ देऊया. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.